वेलकम टू आवर चॅनल के के नॉलेज. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा 2025 या वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. त्यातील विभाग दुसरा गणित, प्रश्न क्रमांक 26. 23 किलोग्रॅम 500 ग्रॅम अधिक 21 किलोग्रॅम 750 ग्रॅम बरोबर किती? या ठिकाणी काय करायचं आपल्याला, तर किलोग्रॅम किलोग्रॅम खाली लिहिणं अपेक्षित आहे आणि ग्रॅम ग्रॅम खाली लिहिणं अपेक्षित आहे. 21 किलोग्रॅम 750 ग्रॅम यांची काय करायची आहे, बेरीज. 0 आणि 0 0, 5 0, 5 7 आणि 5 12, हातचा 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, 2 आणि 2 4, म्हणजेच किती झालं 45 किलोग्रॅम 250 ग्रॅम, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 27वा. 8,99,999 अधिक 1001 बरोबर किती? या ठिकाणी बेरीज करायची आहे. सोपं उदाहरण आहे. फक्त एककाखाली एकक, दशकाखाली दशक येणं अपेक्षित आहे, जेणेकरून बेरीज चुकणार नाही. अधिक 1001, 9 आणि 1 10, हातचा 1, 9 आणि 1 10, हातचा 1, 9 आणि 1 10, हातचा 1, 9 10 11, हातचा 1, 9 आणि 1 10, हातचा 1 8 आणि 1 9. किती आलेलं आहे, तर ते आलेलं आहे 9,01,000. 9,01,000. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय नंबर 3 9,01,000 हे याचं अचूक उत्तर आहे. 28वा. 3/4, 1/4, 7/4, 5/4, 9/4 या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज किती येईल? आपल्याला माहिती आहे, अपूर्णांकाचे छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान ठरतो. आपल्याला या ठिकाणी उतरत्या क्रमाने मांडणी करायची, म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक अगोदर लिहिणं गरजेचं आहे. मग मोठा अपूर्णांक कोणता येईल, तर तो येईल 9/4. नंतर येईल त्याच्यापेक्षा लहान 7/4, नंतर 5/4, त्यानंतर 3/4 आणि शेवटी येणार आहे 1/4. पुढे काय दिले त्यांनी, पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक. पहिला अपूर्णांक 9/4, मधला अपूर्णांक 5/4. यांची बेरीज किती? 9 आणि 5 किती होतील, ते होतील 14 आणि छेद आहे तोच राहील 4. पर्यायामध्ये पाहूयात. 14/4 नाहीये. मग आपण याला संक्षिप्त रूप देऊयात. 2 4 आणि 2 14, म्हणजेच किती आला आहे 7/2. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. 29. शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो, 30 प्रति किलोग्रॅम दराने 1.5 किलोग्रॅम कांदे व 56 किलोग्रॅम दराने 1.25 किलोग्रॅम भेंडी खरेदी केली, तर त्याने बाजारात एकूण किती रुपये खर्च केले? काय काय दिलेलं आपल्याला, 45 रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो आहेत. किती किलोग्रॅम घेतलेत, अर्धाच किलोग्रॅम. मग 45च्या काय येईल, निम्म येईल. 45चे निम्म किती येईल, तर ते येणार आहे 22.5 रुपये. त्यानंतर 30 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.5 किलोग्रॅम कांदे घेतलेत. किती घेतलेले आहेत, 1.5 किलो. एका किलोचे 30 रुपये आणि वरच्या अर्धा किलोचे 15, म्हणजे ते झाले 45 रुपये. त्यानंतर 56 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.25 किलोग्रॅम भेंडी घेतलेली आहे. 1.25 किलोग्रॅम. एका किलोग्रॅमचे 56 रुपये आणि वरच्या पाव किलोग्रॅमचे किती होतील, याच्या निम्म 28, 28च्या निम्म 14 अधिक 14 रुपये, म्हणजेच किती झाले 6 4 10, हातचा 1 5 1 6 आणि 1 70 रुपये झालेले आहेत. ते याच्यामध्ये मिळवायचे. मग यांची बेरीज किती येईल, 5/5 पॉईंट 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, 12 13, किती झाले 137 रुपये आणि 50 पैसे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. या ठिकाणी आपल्याला त्यांनी प्रति किलोग्रॅमचा दर दिलेला आहे, परंतु घेताना त्यांनी अर्धा किलोग्रॅम, 1.25 किलोग्रॅम, 1.5 किलोग्रॅम या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे त्याची योग्य किंमत लावणं गरजेचं आहे. पुढे प्रश्न 30वा. शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली, तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? या ठिकाणी आपल्याला अगोदर 32 दिवसानंतरची तारीख काढावी लागणार आहे. मग सुट्टी कधी लागलेली आहे, तर ती लागलेली आहे
2 मे 2022 पासून. किती दिवस? 32 दिवस. आता 2 मे पासून म्हणजे 2 सुद्धा त्यामध्ये धरले जाणार आहे. मे महिन्याचे दिवस असतात 31. त्या 31 मधला एक तारीख गेली म्हणजे राहिले मे महिन्याचे 30 दिवस आणि सुट्टी आहे 32 म्हणजे जून मधले किती? 2 दिवस. म्हणजेच किती झाली? 2 जून पर्यंत त्यांना सुट्टी आहे आणि 3 जूनला काय होणार आहे? शाळा सुरू होईल. मग 3 जून या दिवशी कोणता वार येईल ते काढण्यासाठी आपल्याला काय करायचं? मग रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 2 मेला कोणता वार दिलेला आहे? सोमवार. 2 तारीख आहे. 3, 4, 5, 6, 7. 7च्या पटीतलीच शनिवार येईल. 7, 7, 1, 7, 7, 2, 14, 7, 3, 21, 7, 4, 28 मेला सुद्धा शनिवार येईल. नंतर 29 मेला रविवार, 30 मेला सोमवार, 31, 1, 2 पर्यंत सुट्टी आणि 3 जूनला म्हणजेच शाळा शुक्रवारी सुरू होईल. पर्याय नंबर 3 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 31वा. राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? खरेदी किंमत किती आहे? 58,500. विक्री किती आहे? 64,250. म्हणजेच विक्री किंमत वाढलेली आहे. विक्री किंमत वाढली म्हणजेच त्याला या मध्ये झालेला आहे नफा. तो किती झालेला आहे? तर 64,250 विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करावी लागेल 58,500 रुपये. यांची जर वजाबाकी केली 0, 5, 12 मधून 5 गेले 7, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 5 14, हातचा आला 1 0. 5,750 रुपये नफा झालेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे इष्टिका चितीला अनुक्रमे किती पृष्ठ व कडा असतात? इष्टिका चितीला पृष्ठांची संख्या असते 6 आणि कडा असतात त्याच्या 12. अनुक्रमे दिल्यामुळं अगोदर पृष्ठांची संख्या लिहिणं अपेक्षित आहे 6 आणि 12 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न 33वा. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत? या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाची एक आकृती दिलेली आहे आणि त्यामधील आपल्याला त्रिकोणांची संख्या शोधायची आहे. ज्यावेळेस आकृती गुंतागुंतीची नसते त्यावेळेस आपण क्रमाने नंबर टाकून त्यामधील त्रिकोण शोधू शकतो. परंतु जर परीक्षेत अशी गुंतागुंतीची आकृती आली तर त्यावेळेस मात्र आपण काय करणं गरजेचं आहे? तर अशा प्रकारे त्या आकृतीला नावं देऊन घेणं गरजेचं आहे जेणेकरून तोच त्रिकोण पुन्हा धरला जात नाही. मग आता आपण काढूयात यावरून किती त्रिकोण आहेत. पहा, पहिला त्रिकोण ए पासून सुरुवात करूयात. ADG, त्यानंतर ABF, त्यानंतर AGE, AFC, आणखी कोणते तरी ए पासून AHE, नंतर आता पाहूयात DEB, त्यानंतर हा मधला एक होतोय बघा GEH, त्यानंतर हा BEC, बी पासून सुरुवात झाला आणखी होते बघा BHF, अजून कोणते होत आहेत का? हा एक होतोय बघा ABE, ABH, आणखीन ADE, नंतर हा मोठा एक होतोय बघा ABC, किती झाले मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 त्रिकोण झालेले आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे.
34वा दशादशे 8 दराने 3,500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? सरळ व्याज काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. काय आहे? सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. मुद्दल किती दिलेली आहे? तर 3,500. दर किती दिलेला आहे? तर 8 आणि काळ किती दिलेला आहे? 2 आणि छेद 100. 2 शून्याला 2 शून्य गेले. यानंतर यांचा गुणाकार 8 पंचे 40, हातच्याले 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 28 गुणिले परत 2 किती येणार आहे? बे शून्य 0, 8 दुने 16, हातचा आला 1, बे दुने 4 आणि 1 5 किती आलेलं आहे? 560 रुपये. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 35 आणि 36 साठी सूचना आहेत. एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. पक्ष्यांची नावे दिलेली आहेत आणि त्यांची संख्या दिलेली आहे आणि या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? एक चित्र म्हणजे एक त्रिकोणाबरोबर किती आहेत? तर 4 पक्षी. मग यातला पहिला प्रश्न काय आहे? 35वा. पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? पोपटांची संख्या काढावी लागेल आपल्याला. किती आहे त्रिकोण? 1 2 3 4 5 6 7 आणि एका त्रिकोणाची किंमत किती आहे? 4. म्हणजे 7 चोक किती झाले? ते झाले 28. काय झाले ते? पोपट. आणि सुतार पक्ष्यांची संख्या, सुतार पक्षी किती आहेत? 1 2 3, 3 चोक 12. काय आहेत हे? सुतार पक्षी. मग प्रश्न काय विचारला आहे? पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त. मग कितीने जास्त येईल? यांची वजाबाकी काय येईल? 8 मधून 2 गेले 6, 2 मधून 1 गेला 1, म्हणजेच 16ने जास्त आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. 36वा. मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे? आता आपल्याला मोरांची संख्या काढावी लागणार आहे. किती आहे मोरांची संख्या? 1 2 3 4, 4 चोक 16 आहेत मोर. ही एकूण पक्ष्यांच्या संख्येपेक्षा शेकडा किती आहे? मग एकूण पक्ष्यांचे किती पाहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 20 चोक किती होणार आहे? 80 एकूण पक्षी. मोरांची संख्या 16 आलेली आहे आणि एकूण पक्षी आलेले आहेत 80. मग प्रश्न काय आहे? मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे? एकूण पक्षी किती आहेत? तर ते आहे 80. त्यापैकी मोर 16, तर 100 पैकी किती? तिरकस गुणाकार. मग काय येईल? 100 गुणिले 16 भागिले 80. शून्याला शून्य जाईल. 8 1 8, 8 दुने 16, 10 दुने 20%. किती आलं? 20%. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 37वा. एका आयताची परिमिती 38 सेंटीमीटर असून लांबी 20 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? त्यांनी काय दिलेले आपल्याला इथं? परिमिती दिलेली आहे. आपण गडबडीमध्ये तीच रुंदी किंवा लांबी धरू शकतो. मग परिमिती किती आहे? 38 आहे आणि त्याची लांबी किती दिलेली आहे? 12. मग 12 आणि 12 किती होतील? तर ते होतील 24. मग ह्यातून जर 24 वजा केले आपण, 8 मधून 4 गेले 4, 3 मधून 2 गेले 1, दोन्ही बाजूंची रुंदीची मिळून बेरीज किती आहे? 14. मग रुंदी बरोबर किती आली? तर ती आली 7 बाजू. म्हणजे लांबी झाली 12 आणि रुंदी झाली 7. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. काय आहे? लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच किती येईल? 12 गुणिले 7, 12 84 चौरस मीटर. मग पाहूयात 84 चौरस मीटर. पर्याय नंबर 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 38वा. जर m बरोबर 4, n बरोबर 2, तर m गुणिले n अधिक m भागिले n बरोबर किती? m च्या जागेवरती 4 ठेवायचे आहेत. मग 4 गुणिले n ची किंमत किती आहे? 2 अधिक m किती? 4 भागिले n म्हणजे 2. पदावली सोडताना माहिती आहे गुणाकार भागाकार आहे त्याच क्रमाने करायचा. 4 दुने 8 अधिक 4 ला 2 ने भागलं उत्तर येणार आहे 2 दुने 4 म्हणजे 2. मग यांची बेरीज 8 आणि 2 10. म्हणजेच पर्याय क्रमांक
2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. 39वा, जॉनने 2 रिम कागदांपैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले, तर किती कागद शिल्लक राहिले? यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे? तर 20 दस्ते बरोबर 1 रिम, त्यानंतर 1 दस्ता म्हणजेच 2 डझन, 1 ग्रोस म्हणजेच 12 डझन. मग यामध्ये काय दिलं आपला? 2 रिम कागदांपैकी जॉनकडे किती कागद होते? तर 2 रिम. मग 2 रिम, एका रिम मध्ये किती दस्ते आहेत? 20. मग 2 रिमचे दस्ते किती झाले? तर ते होणार आहेत 40 दस्ते. त्यापैकी 40 डझन कागद हे पुस्तक छपाईसाठी वापरले गेले आहेत. मग 40 दस्ते म्हणजे किती होणार आहे? 40 दुने 80 डझन. कारण की 2 डझन बरोबर 1 दस्ता. मग 40 दस्त्यांचे 40 दुने 80 डझन कागद त्याच्याकडे आहेत. त्यापैकी त्याने 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले. मग वजा 40 डझन. आणि 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झालेले आहेत. मग 2 दस्त्याचे किती होतील? तर ते होतील 4 डझन अजून. मग 40 मधून आणखीन 4 डझन गेले, राहिले 36 डझन. मग 36 डझन आहे का पाहूयात. 36 डझन नाहीये. मग चुकलं का? तर नाही. आपल्याला माहिती पाहिजे 1 ग्रोस बरोबर 12 डझन, म्हणजेच 12 डझनचा होतो 1 ग्रोस. आपल्याकडे शिल्लक कागद किती आहेत? 36 डझन. मग त्याला जर आपण 12 ने भागलं तर किती येणार आहे? 12 1 12, 12 त्रिक 36, म्हणजेच किती आलं? 3 ग्रोस कागद त्याच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 40वा, 40 दशक गुणिले 10 दशक बरोबर किती? 40 दशक, दशकाचा 1 0 गुणिले 10 दशक, 10 आणि दशकाचा 1 0 यांचा गुणाकार किती येतोय? 4 1 4 आणि 4 0 देऊन टाकायचे, म्हणजेच किती झालं? 40,000. बघूयात पर्यायामध्ये 40,000 तर नाहीये. मग दशकाच्या रूपामध्ये जर मानलं तर काय येणार आहे? 4000 दशक. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 41वा, पुढील पैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवितो? एकूण भाग किती आहेत? तर ते आहेत 9. पैकी रेखांकित केलेले किती आहेत? 1 2 3 आहेत. म्हणजेच ते लिहिणार आपण अंश ठिकाणी. म्हणजेच तो अपूर्णांक कोणता झाला? 3/9. मग 3/9 पर्यायामध्ये आहे का? नाही. परंतु त्यांनी काय केलेलं आहे? सममूल्य असणारा अपूर्णांक शोधायला सांगितलेला आहे. मग याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं, 3 1 3 आणि 3 त्रिक 9, किती येणार आहे? 1/3. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे दिलेल्या पदावलीतील चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील? या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पर्यायातलं चिन्ह टाकून पाहावं लागणार आहे. त्यामध्ये आपण मग टाकून पाहूयात. पहिला क्रमांक काय आहे? 15 गुणिले 6 अधिक 8 वजा 65 भागिले 5 बरोबर 50 येते का? अगोदर काय करणार आपण? गुणाकाराची क्रिया. 15 सख 90 अधिक 8 वजा 5 ने 65 ला भागलं, 5 1 5, खाली राहिला 1, 5 त्रिक 15. 90 आणि 8 मिळून झाले 98 वजा 13. 98 मधून 13 गेले, उत्तर येणार आहे 5 आणि 9 मधून 1 गेला 8, 85. पण इथे किती आले आहे? 50. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर दुसरा पर्याय घेऊन पाहूयात. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 घेऊन पाहूयात. 15 वजा 6 अधिक 8 गुणिले 65 भागिले 5 बरोबर 50 येते का ते पाहूया. अगोदर काय करणार? गुणाकार. मग 15 वजा 6 अधिक 8 पंचे 40, 4 8 सख 48 आणि 4 52 भागिले 5 बरोबर 50. 15 वजा 6 अधिक 5 ने ह्याला भागलं, 5 1 5, नंतर भाग जाईल शून्याचा,
5 चोक 20 यांची जर वजाबाकी केली 15तून 6 गेले राहिले 9 अधिक 104 104 आणि 9 ची बेरीज केली तर ती येईल 113 म्हणजेच 50 येत नाही म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 टाकून पाहूयात. 15 अधिक 6 गुणिले 8 वजा 65 भागिले 5 बरोबर 50 येते का? गुणाकाराची क्रिया अगोदर करूयात. 15 अधिक 8 सख 48 वजा यांचा भागाकार करता येईल. 5 एके 5 आणि 5 त्रिक 15 नंतर 48 आणि 15 यांची बेरीज 8 आणि 5 13 हातचा आला 1 4 आणि 1 5 आणि 1 6 63 वजा 13 यांची जर वजाबाकी केली तर ती येणार आहे बरोबर 50 म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू झाली. कधी? चौथ्या क्रमांकाची उत्तर टाकल्यानंतर म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. 6 3 0 7 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट किती? संख्या ही लहानात लहान करायची आहे. त्यासाठी लहान अंक सुरुवातीला लिहायचे आहे. त्यातला लहान अंक आहे 0 पण तो आपण सुरुवातीला घेणार नाही, त्याला 2 नंबरला. मग त्याच्यापेक्षा मोठा अंक कोणता आहे? नंतर आहे 3 नंतर घेऊया 0 नंतर 4 नंतर 7 आणि मग शेवटी 6. या ठिकाणी जर फक्त 5 अंकी लहानात लहान सांगितलं असतं तर 7 शेवटी सुद्धा जाऊ शकला असता, परंतु त्यांनी आपला समसंख्या सांगितलेल्यामुळं शेवटी 6 घ्यावा लागलेला आहे. याची निमपट मग बे एके बे बे एके बे बे पंचे 10 बे दुने 4 बे त्रिक 6 खाली राहिला 1 आणि बे आठी 16 म्हणजेच किती झालेले आहे तर ती झालेली आहे 15,238. मग पर्यायामध्ये पाहूयात 15,238 पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे आयुषने 4.25 लाख रुपयांचा ट्रॅक्टर व 65,000 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? 4.25 लाख रुपये. मग 4.25 लाख म्हणजेच किती येणार आहेत तर ते येणार आहे 3,75,000 म्हणजेच 4.25 लाख आणि 65,000 आता 65,000 मध्ये दिलेलं आहे मग 65,250 यांची करावं लागेल बेरीज. 0 5 2 5 आणि 5 10 हातचा आला 1 7 आणि 7 14 हातचा आला 1 3 आणि 1 4 किती आलेलं आहे 4,40,250. पर्यायामध्ये पाहूयात 4,40,250 पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 7/17 वजा चौकट दिलेली आहे 2 उत्तर आलेलं आहे 2/51 तर चौकटच्या जागी कोणता अपूर्णांक येईल? मग 7/17 मधून आपण कोणता अपूर्णांक वजा केला म्हणजे त्याचं उत्तर किती येणार आहे 2/51. मग आपल्याला या ठिकाणी अपूर्णांक कोणता असणं गरजेचं आहे तर तो निश्चितच 51 छेद असणारा, जेणेकरून आपण 17 त्रिक करून त्याचा छेद करू शकतो. मग या ठिकाणी जर आपण पहिला अपूर्णांक घेऊन पाहूयात 19/51. मग काय गणित तयार होईल 7/17 वजा 19/51. आता समान छेद करण्यासाठी ह्याला गुणिले 3 ह्याला पण गुणिले 3 करावं लागेल. मग 17 त्रिक बरोबर होणार आहेत 51 आणि वरच्यांची वजाबाकी 7 त्रिक 21 वजा 19 21 मधून 19 गेले राहिले 2 म्हणजेच उत्तर येणार आहे 2/51 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर. प्रश्न 46वा सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या किती बाजू आहे 112 मीटर चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते तर सई दररोज किती अंतर चालते? मग चौरसाकृती जागा आहे म्हणजेच 112 112 112 आणि 112 म्हणजे त्याची परिमिती किती होईल तर ती होणार आहे 112 गुणिले 4 4 दुने 8 4 एके 4 4 एके 4 म्हणजेच एका फेरीसाठी किती 448 मीटर. मग किती फेऱ्या मारते 5 गुणिले 5 किती येणार आहे 8 पंचे 40 हातचे आले 4 5 चोक 20 आणि 4
24 हातचे आले 2, 5 चोक 20, 21 आणि 22, 2240 मीटर म्हणजेच 2 किलोमीटर आणि 240 मीटर येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. मीटरचं रूपांतर आपण कशामध्ये केलं? किलोमीटरमध्ये. 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. मग 2240 भागिले 1000, त्यानंतर दशांशचिन्ह कुठे येईल? 3 घरं डावीकडे सरकेल म्हणजेच 2 किलोमीटर आणि 240 मीटर. प्रश्न 47वा. सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15 अमरावतीला पोहोचली, तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला? निघाली कधी? सोमवारी सकाळी 10 वाजता आणि पोहोचली कधी? दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15. मग आदल्या दिवशीचे 10:20 पासून दुसऱ्या दिवशीच्या 10:20 पर्यंत किती तास होणार आहेत? तर ते तास होतील 24 तास. आणि त्यानंतर पोहोचली किती वाजता? 2 वाजता. मध्यान्होत्तर 2 वाजता, दुपारी 2 वाजता. म्हणजेच ते किती वाजले असतील त्यावेळेस 24 तासी घड्याळामध्ये? तर ते वाजलेले असतील 14:15. आणि निघाली किती होती? आदल्या दिवशी 10:20. त्या दिवशीचे 10:20 अगोदर आपण काढलेले आहेत. 24 तास त्यामध्ये झालेले आहेत. एक दिवस ते तर त्यातून वजा केले तर त्या दिवशीची वेळ येईल. 15 मधून 20 जात नाहीत. मग इकडून काय करतो आपण? 1 तास हातचा घेतो. तर 1 तास हातचा घेतला हे ते किती मिनिटे होतील? तर ते होतील 75. आता 75 मधून 20 गेले, 5 मधून 0 गेला 5, 7 मधून 2 गेले 5. इथला 1 तास घेतला, इथं राहिले आहेत तास 13. 13 मधून 10 गेले, राहिले 3 तास. म्हणजे त्या संपूर्ण दिवसाचे 24 तास आणि त्या दिवसाचे 3 तास 55 मिनिटं. यांची जर बेरीज केली 55, 24 आणि 30, 27. 27 तास 55 मिनिटे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. 48वा. प अधिक 4 ही एक विषम संख्या आहे, तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? संख्या येते प अधिक 4. मग प ची किंमत आपल्याला काय घ्यावी लागेल? तर ती घ्यावी लागणार आहे विषमच. समजा आपण प बरोबर 1 घेऊयात, अधिक 4 यांची बेरीज किती होणार आहे? 5. मग 5 ही काय आली? विषम संख्या झालेली आहे. आता काय विचारलंय? तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या. आता क्रमाने येणारी 7वी, पहिली किती येईल समसंख्या? 6, त्यानंतर 8, नंतर 10, नंतर 12, 14, 16, 18. कितवी झाली बघा? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी. 7वी किती आलेली आहे? 18. मग 18 कधी मिळतायत? प मध्ये, म्हणजेच 1 मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याला 18 मिळतायत? तर 1 मध्ये 17 मिळवल्यानंतर, म्हणजेच प अधिक 17 ती असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. 49. एक कपाट 5,650 रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयांस विकल्यास होतो, तर कपाटाची खरेदी किंमत किती? खालची किंमत किती आलेली आहे आपली तोट्याची? 5,650 आणि नफा करून कितीला जाते? 8,350. म्हणजेच त्याची किंमत कुठं असणार आहे? या दोघांच्या मध्ये असणार आहे. म्हणजे यातला फरक आणि यातला फरक सारखा असेल. म्हणजे ही किंमत आणि ही किंमत सारखी. मग जर आपण ह्या संख्येतून, वरच्या संख्येतून जर खालची संख्या वजा केली तर किती होतोय पाहूया. 8,350 वजा 5,650. 0 0, 13तून 6 गेले 7, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 2700. म्हणजे ह्या दोघातला फरक किती आहे? 2700 रुपयाचा आहे. मग निम्मा फरक वरचा असेल, निम्मा फरक खालचा. ह्याला जर भागिले 2 केलं, एके बे, बे त्रिक 6, बे पंचे 10 आणि परत बे शून्य 0. म्हणजेच फरक किती आला? 1,350. म्हणजे इथं असणार आहेत 1,350 आणि इथं असणार आहेत 1,350. मग तुम्ही जर ह्या संख्येमध्ये हावली 5,650 अधिक 1,350, 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि 3 10, हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि 1 7. त्याची किंमत किती असणार आहे? तर ती असणार आहे 7,000 रुपये. म्हणजेच 7,000 रुपयामध्ये 1,300 रुपये नफा मिळून ती किंमत आपण
ते कपाट 8,350ला विकू शकतो आणि 1,350 रुपये तोटा घेऊन ते कपाट 5,650 रुपयाला विकू शकतो. म्हणजेच त्या कपाटाची खरेदी किंमत असणार आहे 7,000. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 50वा. 200 रुपयांच्या 40 नोटा देऊन 500 रुपयांच्या किती नोटा येतील? 200 रुपयाच्या किती नोटा आहेत? 200 गुणिले 40 किती रक्कम होईल? तर ती होणार आहे 4 दुने 8 आणि 3 शून्य 8,000 रुपये. त्यानंतर 500 रुपयाच्या किती नोटा देईल? मग ह्याला काय करावं लागेल? 500 ने भागावं लागेल. 2 शून्य 2 शून्य. नंतर 5 एके 5, 5 एके 5, खाली राहिले 3, 5 सख 30. किती नोटा आलेल्या आहेत? तर त्या आलेल्या आहेत 16. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 51. पुढीलपैकी कोणती संख्या 17ने विभाज्य नाही? प्रश्न काय दिलेला आहे? तर 17ने विभाज्य नाही म्हणजे 17ने भाग जात नाही. कसा? तर पूर्ण. मग त्यामध्ये पर्यायामधून शोधणं ती गरजेचं आहे. पहिली संख्या घेऊयात 217. 17ने भाग जातोय का ते आपल्याला पाहायचं आहे. 17 एके 17. वजाबाकी केली, 11तून 7 गेले, राहिले 4. हातचा आला 1 0. वरून घेतले 7. 17 दुने 34, 17 त्रिक 51 होते म्हणजे 2चाच भाग जाईल 34. यांची वजाबाकी केली, 7तून 4 गेले, 3 राहतील. त्यानंतर 4 मधून 3 गेले, 1 राहणार. म्हणजेच बाकी किती राहिलेली आहे? तर ती राहिलेली आहे 13. म्हणजेच या संख्येला 17ने पूर्ण भाग जात नाहीये. त्यानंतर पुढील पाहूयात 272. 272 भागिले 17. 17 एके 17, 17 दुने 34 म्हणजे 1चाच भाग जाईल. यांची वजाबाकी 0, 2तून 1 गेला, 1 वरून घेतले 2. 17 सख 102. 0 0 0 बाकी 0 म्हणजेच पूर्ण भाग गेलेला आहे. त्यानंतर 153 ही तर 17च्या पाऱ्यामध्येच आहे. आणि नंतर आहे 459 भागिले 17. 17 दुने 34 2चा भाग जाईल. यांची वजाबाकी 5 मधून 4 गेले, 1 4 मधून 3 गेला, 1 वरून घेतला 9. 17 सख 102. 17 7 119 म्हणजेच बाकी राहिलेले आहे 0 म्हणजेच पूर्ण भाग जाणार आहे. म्हणजेच या तीनही पर्यायाला 17ने पूर्ण भाग जातो. पर्याय क्रमांक 1 17ने विभाज्य नाहीये म्हणजेच याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1. प्रश्न 52. शामरावांनी दुकानातून 1,485 रुपयाचा किराणा घेतला. त्यांनी दुकानदाराला 5, 10, 50 व 100 रुपयांच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलांची नेमकी रक्कम दिली. तर शामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या? त्यांनी किराणा माल किती रुपयांचा घेतलेला आहे? तर तो घेतलेला आहे 1,485 रुपयाचा. आणि त्या दुकानदाराला त्यांनी 4, 10, 50 आणि 100 यांच्या समान नोटा दिलेल्या आहेत. मग या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे? तर ज्या नोटा दिलेल्या आहेत त्या नोटांची एकूण बेरीज करणं गरजेचं आहे. मग किती रुपयाची? 5 रुपयाच्या नोटा दिलेल्या आहेत. नंतर 10 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपयाच्या समान नोटा. मग प्रथम यांची बेरीज करून घ्यायची. 5 शून्य 5, 5 आणि 1 6, 165. आणि ही जी रक्कम येते 165, ह्या रकमेने एकूण जी रक्कम दिलेली आहे 1,485 तिला भागायचं 165. या ठिकाणी काय होईल? तर आपण 5 ने भाग देऊयात. 5 त्रिक 15, खाली राहिला 1, 5 त्रिक 15. वरती पण समान अंकाने म्हणजेच 5 ने भाग. 5 दुने 10, खाली राहिले 4, 5 9 45, खाली राहिले 3, 5 7 35. आता 3 ने भाग जातोय पाहूयात. 3 आणि 3 6 ह्याला जाईल. ह्याला जातोय का? 9 7 16, 17 आणि 18 वरती पण जाईल. मग 3 एके 3, 3 एके 3, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, खाली राहिले 2, 3 9 27. परत आता 11 ने भाग जाईल. 11 एके 11, 11 9 99. म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे आपलं? 9. म्हणजेच 5 रुपयाच्या 9, 10 रुपयाच्या 9, 50 रुपयाच्या 9 आणि 100 रुपयाच्या 9 अशा जर त्यांनी नोटा दिल्या
तर ती एकूण रक्कम ही 1485 होणार आहे. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पण एका संख्येला 25 ने भागल्यास भागाकार 26 येतो व बाकी 2 उरते. जर त्याच संख्येला 30 ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल? आपल्याला काय दिलेलं आहे? भागाकार. कितीने भागायचं आहे? 25 ने भागल्यास किती येते उत्तर म्हणजेच भागाकार? तर तो येतोय 26. मग आपल्याला काय करावं लागेल? 25 गुणिले 26 भागाकाराची विरुद्ध क्रिया या ठिकाणी करावी लागणार आहे. मग यांचा जर गुणाकार आपण करून घेतला, 25 सख 150, हातच्याले 15, 25 दुने 50, 50 60 आणि 65 किती आलेलं आहे? 650. आणि बाकी किती उरते? तर ती उरते 2. मग ती बाकी यामध्ये मिळवावी लागेल. म्हणजेच ती संख्या किती असणार आहे? तर अर्थातच 652. आणि मग ह्या 652ला आता कितीने भागायला सांगितले आपल्याला? 30 ने. मग 652 भागिले 30 केलेलं आहे. मग 2चा भाग जाईल. 30 दुने 60 वरून घेतला 5 2, नंतर परत 1चाच भाग जाईल. 30 एके 30, यांची वजाबाकी 2, 5 मधून 3 गेले 2, म्हणजेच भागाकार आलेला आहे 21 आणि बाकी राहिलेले आहे 22. मग पर्यायामध्ये पाहूयात. 21 अनुक्रमे भागाकार आणि बाकी विचारलं आहे. मग 21 अगोदर नंतर 22 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. आपण या ठिकाणी 25 आणि 26 यांचा गुणाकार का केला? कारण की आता आपण 652ला 30 ने भागलेलं आहे. उत्तर किती आलं आपलं? 21 आणि बाकी 22. नंतर जर का आपण या दोघांचा गुणाकार केला म्हणजेच कोणतं? 30 गुणिले 21 केले. 21 शून्य 0, 21 त्रिक 63, 630 आणि त्यात ही जर बाकी मिळवली 22 तर किती येते पहा? 2 3 2 5 606 किती आलेलं आहे? 652 ही संख्या मिळालेली आहे. आणि म्हणून त्याचप्रमाणे आपण मग या ठिकाणी त्यांनी जी माहिती दिली होती 25 ने भागल्यास, हे का नाही, आणि भागाकार 26 येतो. मग ह्या दोघांचा गुणाकार ज्या पद्धतीने केला त्या पद्धतीने आपण 25 आणि 26 यांचा गुणाकार केला आणि जी बाकी येते ती बाकी त्यामध्ये मिळवली. म्हणजेच ती संख्या आपल्याला अशा पद्धतीने काढता आलेली आहे. आणि मग नंतर 30 ने भागून आपण आपलं पुढील गणित केलेलं आहे. प्रश्न 54वा. पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर 3.5/7 होईल? आपल्याला काय करायचं आहे? त्यांनी पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे आणि त्याच्यावरून काय काढायला सांगितलेलं आहे? अपूर्णांक. तो कसा होणार आहे? अर्थातच अंशाधिक अपूर्णांक होणार आहे. मग अशा वेळी आपण काय करतो? जी पूर्ण संख्या आहे ती त्या पूर्ण संख्येला छेदाने गुणतो. म्हणजेच 7 ने 3ला 7 त्रिक 21 आणि अंश जो आहे तो त्यामध्ये मिळवतो. मग 21 आणि 5 होतील 26 आणि जो छेद आहे तो आहे तोच राहतो. म्हणजेच किती होणार आहे? 26/7. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 4 आहे 26/7. म्हणजे हेच याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 55वा. एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती? किती झाडे आहेत निलगिरीची? तर ती आहेत 36%. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे? जर 100 पैकी 36 झाडे आहेत तर 450 पैकी किती? तिरकस गुणाकार करतो आपण ज्या पद्धतीने त्याच. मग 36 गुणिले 450 भागिले किती येणार आहे? 100. शून्याला 0 जाईल, 5चा भाग जाईल, 5 दुने 10, 5 9 45. परत 2 ने भाग जाईल, 2 1 2, 2 1 2, 2 8 16. 18 आणि 9चा गुणाकार करावा लागला आहे. 18 आणि 9 किती होतात? तर ते होतात 162. 18 9 162. पाहूयात पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 3 आहे 162. म्हणजेच निलगिरीची झाडे किती असणार आहेत? तर ती 162. प्रश्न 56वा. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी 15 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती? आपल्याला माहिती आहे वर्तुळाची सर्वात मोठी जिवा म्हणजेच ती असते व्यास, की जी वर्तुळ केंद्रातून जाते. मग वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जिवेची म्हणजेच जर व्यासाची लांबी किती आहे? तर ती आहे
15 सेंटीमीटर. मग त्या त्रिज्येची लांबी किती असणार आहे? व्यासाच्या निमपट म्हणजेच 15च्या निम्म म्हणजेच ती असणार आहे 7.5 सेंटीमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 57वा. 60 या संख्येचे एकूण विभाजक हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे? आपल्याला काय करावं लागेल? मग या ठिकाणी 60चे विभाजक आणि 75चे विभाजक काढावे लागतील. मग 60ला कोणी कोणी भाग जातोय? 1 ने जातो, 2 ने, हो, 3 ने जाणार आहे. 4 ने जातो का? तर जातो. त्यानंतर 5 ने, हो, 6 ने जातो, 7 ने नाही, 8 नाही, 9 नाही, 10 ने जातो. आता बघा या ठिकाणी जोडी लागायला सुरुवात होती. 6 10 60 आलं. नंतर मग किती? 65 तर ते 12 पंचे 60. नंतर चोक 15 चोक 60. त्यानंतर 3 20 त्रिक 60. नंतर दुने किती दुने? तर 30 दुने 60 आणि नंतर 60 एके 60. हे झाले 60चे अवयव किंवा विभाजक. त्यानंतर 75चे काढूयात. 75ला 1 ने भाग जाणार आहे, नंतर 2 ने नाही, 3 ने, 7 आणि 5 12 म्हणजे जातोय भाग. 4 ने जाणार नाही, 5 ने हो जातोय. 6 ने जाईल का? तर तो नाही जाणार. 7 ने नाही जाणार, 8 ने नाही, 9 ने नाही, 10 नाही, 11 ने नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15. आता बघा जोडी लागायला सुरुवात झाली. 15 5 75. किती त्रिक 75? तर 25 त्रिक 75 आणि नंतर येईल 75. मग 60चे किती आलेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती आलेले आहेत? 12. आणि 75चे किती? 1 2 3 4 5 6. किती आलेले आहेत? 6. म्हणजे 60चे आले 12, 75चे आले 6. मग आता प्रश्न काय विचारलाय पहा नीट. 60 या संख्येचे एकूण विभाजक म्हणजे 60चे विभाजक 75 या संख्येच्या विभाजकांपेक्षा कितीने जास्त? मग आता काय आहेत ते? 60चे विभाजक जास्त आहे. कितीने? 6 ने जास्त. पहिलाच पर्याय आहे बघा, 6 ने कमी. आपण 6 फरक काढतो आणि त्यालाच गोल करतो. परंतु काय विचारलंय ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मग 60चे विभाजक हे 75च्या विभाजकापेक्षा 6 ने जास्त आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 58वा. पुढे दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? सहमूळ संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे काय? तर ज्या संख्येच्या अवयवांमध्ये फक्त एक हाच सामायिक अवयव असतो त्या जोड्यांना काय म्हणतात? तर सहमूळ संख्यांची जोडी म्हणतात. मग सहमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या असतात? तर लगतच्या 2 विषम संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची असते. त्याचप्रमाणे 2 मूळ संख्यांची जोडी सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी होते. मग आपण या ठिकाणी आता पाहूयात. 15 आणि 51 आपण जर पाहिलं तर 5 आणि 1 6, 5 आणि 1 6 ह्या दोघांनाही 3 ने भाग जाणार आहे. म्हणजे 1 पेक्षा जास्त संख्यांनी त्या संख्येला भाग जातोय. म्हणजे पहिला पर्याय तर गेला. 16 आणि 61 ह्या 2 संख्यांना फक्त एक हाच त्या दोघांमध्ये सामायिक विभाजक असणार आहे. म्हणजे ही एक जोडी झाली. त्यानंतर 21 आणि 22 ही सुद्धा 2 लगतच्या संख्यांची जोडी ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी असते. म्हणजे ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी आहे. आणि 17 आणि 19 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत. म्हणजे ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी असणार आहे. म्हणजेच किती झाल्या? 1 2 3 जोड्या आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 59वा. 5.487 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? आता आपल्याला माहिती आहे या 4ची स्थानिक किंमत किती होणार आहे? पॉइंटच्या पुढे आहे म्हणून 0.4. आणि ह्या 7ची किंमत किती होईल? तर ती होणार आहे 0.007. आणि यांचा काय विचारलाय? गुणाकार. करायचं गुणाकार. 7 चोक किती होतात? तर ते होतात 28. आता दशांश चिन्हाचा गुणाकार आपण शिकलेलो आहोत. दशांश चिन्हाच्या पुढे जेवढे अंक असतात तेवढे अंक उत्तरामध्ये डावीकडे द्यायचे. मग किती होतात बघा? 1 2 3 4. मग 1 2 3
4 अंक आणि डावीकडे दशांश चिन्ह म्हणजेच किती आलं 0.0028. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 4 0.0028 म्हणजे 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. अध्यायामध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे. पहा, पाठीमागे मंथनच्या परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा प्रश्न आलेला होता. ज्यावेळेस आपण दोरी कट करतो कापापेक्षा तुकडा एकने जास्त होतो व ज्यावेळेस तुकडे 8 असतात तर ती 7 ठिकाणीच आपल्याला कापावी लागते. मग काय सांगितलंय 56 मीटर लांबीची दोरी आहे. जर लक्षात आलं नाही तर आकृती काढून या ठिकाणी हे गणित सोडवायचं. किती लांबी त्याची 56 आणि किती मीटरचे काप करायचे तर 8 मीटरचा एक करायचा आहे. म्हणजे तुकडे किती होणार आहेत तर ते होणार आहेत जर 8 ने आपण ह्याला भागलं 8 सती 56 तुकडे किती होतील तर ते 7 तुकडे होणार आहेत. किती 1 2 3 4 5 6 आणि 7. बघा तुकडे किती झाले 1 2 3 4 5 6 आणि 7 तुकडे झालेले आहेत. आता ती दोरी मग कापावी किती ठिकाणी लागली बघा त्याच्यापेक्षा एकने कमी ठिकाणी कापावं लागते. पाहूयात आपण 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे तुकडे 7 होते कापावी लागली 6च ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. आणि जर आपल्याला ती आपण 6 ठिकाणी कापली तर तुकडे किती होतात एकने जास्त तुकडे होतात. एक जास्त तुकडा होतो म्हणजेच तुकडे होतात 7. म्हणजेच आपण जर दोरी 10 ठिकाणी कापली तर त्याचे तुकडे होतात 11 एकने जास्त. प्रश्न 61 वा 120 चे 15% बरोबर चौकट आणि चे 12% तर चौकट बरोबर किती. म्हणजेच बरोबर चिन्हाच्या डावीकडची एक बाजू आहे आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडची आणि मग चौकट बरोबर किती आपल्याला हे विचारलेलं आहे. मग प्रथम आपण 120 चे 15% चाचीचे म्हणजेच गुणाकार ते काढूयात. 15/100 शून्याला शून्य जाईल. नंतर बेपंचे 10 बेसकी 12 5 5 5 15 बरोबर किती आलेलं आहे 18. म्हणजे डाव्या बाजूचं उत्तर किती येतंय तर ते येतंय 18. मग आता कुणाचे 12% मग कुणाचे आपण समजा ती x किंमत घेतली x चे 12% बरोबर किती पाहिजे आपल्याला तर ते उत्तर पाहिजे 18. मग काय होईल 100 इकडे भागिले इकडे जाऊन गुणिले 12 इकडे गुणिले इकडे जाऊन भागिले मग काय होईल x बरोबर 18 गुणिले 100/12. मग यांना जर आपण भाग दिला बेसखी 12 92 18 3 दुने 6 3चा भाग जाईल वरती 3 3 त्रिक 9 नंतर बे एके बे बे पंचे 10 बे शून्य 0. मग यांचा जर गुणाकार केला 3 5 किती येत आहे 15 आणि 0 म्हणजे x बरोबर किती आले 150 आलेला आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण चौकटची किंमत ही 150 घेऊ त्यावेळेस डावी बाजू पण 18 येईल आणि उजवी बाजू पण 18 येईल. करून पाहूयात आपण आता 150 चे 12% शून्याला शून्य जाईल. नंतर बेपंचे 10 बेसखी 12 5 1 5 5 3 15 3चा आणि 6चा गुणाकार केला तर किती येतोय 18. म्हणजेच डावी बाजू आली 18 तशीच उजवी बाजू आली 18. म्हणजे चौकटची किंमत किती असणार आहे तर ती असणार आहे 150. मग पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 4 आहे पहा 150. 62 वा सोबतच्या आकृतीत लघुकोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे. आता लघुकोणांची संख्या काढूयात. 1 हा 2 3 4 त्यानंतर हा 1 होईल पहा 5 6 आणि हा 1 7. हा घेतला तर तो काटकोन होणार आहे. हा पण काटकोन. मग लघुकोणांची संख्या किती आली तर ती आलेली आहे 7. आणि विशाल कोणांची संख्या किती आहे पहा विशाल कोण या ठिकाणी आकृतीमध्ये एकच होणार आहे म्हणजे विशाल कोण 1. मग काय विचारलंय सोबतच्या आकृतीत लघुकोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे तर ते आहे 6ने. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 63 वा 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. हजारामध्ये विचारलेला आहे. हजाराचा चौथा भाग येतो 1000. 1000चा
जर आपण चौथा भाग काढला तर तो किती येतो 250. मग किती दिलेला आपला 12,13,000. 13 पूर्ण आहेत का नाही, तर 13ला कमी आहेत म्हणजेच 12 पूर्ण असणार आहेत आणि वरती त्याचा पाऊण भाग, जर आपण त्यातला पाव भाग काढला तर किती राहतात 750. ही संख्या कशामध्ये लिहायची, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायची आहे. मग त्याची ती पहिलाच पर्याय आहे बघा 12,750, परंतु तो कसा आहे देवनागरीमध्ये. 13,750 होतं का नाही, पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 7.6/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल. ह्या अपूर्णांकाचा अगोदर अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं. ते कसं करतो आपण, तर छेदाने पूर्ण संख्येला गुणतो. मग 100 गुणिले 7 जर केलं तर 700 आणि वरती 6 मध्ये त्यामध्ये मिळवायचे म्हणजे किती होणार 706 छेद किती आहेत 100. आता आपल्याला दशांश चिन्ह म्हणजे 100 ने भागायचे, खालचे 2 शून्य गेले, 2 घरे दशांश चिन्ह डावीकडे सरकेल, या ठिकाणचं 1 2 म्हणजेच किती आलं, तर ते आलेलं आहे 7.06. पर्यायामध्ये पाहूयात, पर्याय क्रमांक 1 आहे पहा 7.06 म्हणजेच 1 त्याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 65वा. पुढीलपैकी असत्य विधान कोणते, चुकीचं. असत्य म्हणजेच काय, चुकीचं. पाहूयात. पहिलं पहा, त्रिमितीय वस्तूंची लांबी, रुंदी व उंची ही तीनही मापे मोजता येतात. येतात का, तर हो येतात, म्हणजे हे विधान बरोबर आहे. पुढे, त्रिमितीय वस्तूंचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय, हे पण वाक्य बरोबर आहे, म्हणजेच त्याचं चित्र थोडक्यात. त्यानंतर, सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात. दिसतात का ह्या, तर त्या दिसत नाही, त्यांचे आकार बदलतात, म्हणजे हे चुकीचं विधान आहे, असत्य विधान आहे. पुढं, घनाची पृष्ठे चौरसाकृती असतात. हो असतात, घन आपल्याला माहिती आहे, इष्टिकाची तिचे मात्र वेगवेगळे असतात, परंतु घन जर म्हटलं तर सर्व पृष्ठे हे चौरसाकृती असतात. हे विधान बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3चं विधान हे असत्य आहे. 66वा. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल. आपल्याला काय करायचं आहे, तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या ती किती आहे, मग ती असणार आहे 99,999. आणि ह्या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता उत्तर किती येणार आहे, 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या. मग 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती येते, 4 अंकी सर्वात लहान संख्या 1000, परंतु आपल्याला त्यांनी कोणती विचारली आहे, 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या, अर्थातच ती किती येणार आहे 1001. मग जर आपण उत्तर आपल्याला 1001 येणं अपेक्षित आहे, मग कोणती संख्या, मग ही संख्या काढण्यासाठी जर आपण 99,999 या संख्येमधून 99,999 यामधून जर 1001 वजा केले तर आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे. मग पाहूयात, 9 मधून 1 गेला 8, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 1 गेले 8 आणि 9 किती आलेलं आहे 98,998. इथं जर आपण घेतलं 98,998 तर आपलं उत्तर किती येणार आहे 1001 हेच येणार आहे. मग पर्यायामध्ये पाहूयात, 98,998 पहिलाचा पर्याय पहा 98,998 म्हणजेच हे आपलं अचूक उत्तर आहे. 67. एक घड्याळ 4,560 रुपयांस विकले तर व्यवहारात 470 नफा होतो, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती. काय झालेलं आहे, आपल्याला नफा झालेला आहे. नफा झालेला आहे त्या अर्थी विक्री किंमत ही खरेदी किंमत पेक्षा जास्त आहे, आणि ती कितीने जास्त आहे, अर्थातच 470 ने. मग ह्या किमतीला आपण ते विकलेलं आहे, मग त्यातून जर आपण आपला नफा वजा केला तर त्याला आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे, म्हणजेच किती आहे 4,560 वजा यातून आपल्याला ही झालेला नफा वजा करावा लागेल 470. 0 7 आणि 9 16 चाला 1, 4 आणि 1 5, 5 5 गेले 0, 4,400 म्हणजेच त्या घड्याळाची खरेदी किंमत किती होती, अर्थातच 4,090 रुपये. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. आपण करून पाहूयात.
ते घड्याळ आपण 4090 रुपयाला विकत घेतले आणि विकलं कितीला 4560 रुपयाला. तर त्या व्यवहारामध्ये आपला 470 नफा. करून पाहूयात. 4090 त्याची खरेदी किंमत आणि नफा मिळाला आपला 470. हा जर मिळवला त्यामध्ये 0 9 आणि 7 16, हातचा आला 1 4 आणि 1 5, 4 किती आलेला आहे 4560 की जी आपली विक्री किंमत होती. त्यानंतर 68 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद बरोबर किती सेकंद. एका तासामध्ये सेकंद किती असतात आपल्याला माहिती आहे, तर ते असतात 3600. कारण की एका मिनिटाचे सेकंद असतात 60 सेकंद. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो आणि एका तासामध्ये मिनिटं असतात 60 मिनिटं. मग 60 गुणिले 60 जर केलं तर ते येतं 3600. नंतर पुढं 22 मिनिटे. आता 22 मिनिटाचे सेकंद काढायला 60 गुणिले 22 करावं लागेल. 22 0 0, 22 सख 132 किती आलेले आहे ते 1320 आणि नंतरचे दिले आहेत 15 सेकंद. या सर्वांची बेरीज. तासाचे सेकंद काढले, नंतर मिनिटाचे पण सेकंद काढले गुणिले 60 करून आणि नंतर सेकंद आहेत ते तसेच दिले. यांची बेरीज 5 2 आणि 1 3, 6 आणि 3 9, 3 आणि 1 4 किती सेकंद झालेले आहेत तर 4935 सेकंद. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 2 आहे पहा 4935 सेकंद. पुढे प्रश्न 69 58721 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. पट म्हणजेच गुणाकार. कोणती दशक स्थानच्या. आता दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती होणार आहे एकक दशक ती होणार आहे 20. मग ते 20 लिहून घेऊयात. आणि हजार स्थानच्या अंकाची किंमत किती एकक दशक शतक हजार किती आहे 8000. मग ही किंमत ह्याच्या किती पट आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मग कोणती किंमत विचारलेलं आहे दशक स्थानची किंमत ही हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. मग शून्याला 0 जाणार. बे एके बे, बे चौक 8, बे 0 0, बे 0 0 म्हणजेच किती 1/400 पट आहे. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 2 आहे पहा 1/400. त्यानंतर प्रश्न 17वा 54718 मधील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती. आपल्याला माहिती आहे संख्यांची स्थानिक किंमत स्थानानुसार ठरते पण दर्शनी किंमत जी असते तीच. मग पाहूयात दर्शनी किंमत किती याची 5 ची 5 आणि 1 ची 1. मग यांचा गुणाकार किती होईल 5 एके 5 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न 71 पुढीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे. आपल्याला त्यांनी मापनावरती आधारित या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. मग अगोदर आपण मापनाचे घर मांडून घेऊयात. अगोदर काय असतं मिली मीटर, नंतर सेंटीमीटर, नंतर डेसिमीटर, नंतर मीटर, नंतर डेकामीटर, नंतर हेक्टोमीटर आणि शेवटी असतं किलोमीटर. मग किलोग्रॅम किलोलिटर ते त्यामध्येच येतं. मग पाहूयात पर्याय 537 मीटर बरोबर 5.37 हेक्टोमीटर. आता काय दिलंय 537 मीटर. मीटरचं घर कुठं आहे इथे आहे. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी शेवटचा जो एककचा अंक आहे तो इथं येणं गरजेचं आहे. मग इथं 7 येईल, ह्या घरामध्ये 3 येईल आणि ह्या घरामध्ये 5. 537 आपण ह्याची मांडणी केलेली आहे. आणि त्यांनी काय दिले हेक्टोमीटर. मीटरच्या इथं दशांश चिन्ह देणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला पर्याय हा बरोबर आहे. 537 मीटरच्या घरामध्ये येत होतं ते किती झालं आता हेक्टोमीटर म्हणजेच 5.37 हेक्टोमीटर म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 23.5 डेसिमीटर. आता डेसिमीटरचं घर कुठे आहे इथं आहे आणि ते कुठे येणार मग 23 पॉईंट आहे. मग इथे येणार 3, इथं मांडायचे 2, इथं पॉईंट येणार आहे आणि शेवटी 5 बरोबर किती 235 सेंटीमीटर. बघा सेंटीमीटरच्या घरामध्ये गेलं तर बरोबर 235 होत आहे. हा पॉईंट निघून जातो म्हणजे हे पण बरोबर आहे. त्यानंतर
35 डेकामीटर. आता डेकाच्या घरामध्ये 35 आलं पाहिजे. बरोबर आलं. डेकाच्या घरामध्ये 5, हेक्टरच्या घरामध्ये 3 बरोबर 0.35 किलोमीटर. आता किलोमीटरच्या घरामध्ये काहीच नाही, त्या ठिकाणी आपण 0 द्यायचा. रूपांतर आपल्याला किलोमीटरमध्ये करायचे म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह म्हणजे 0.35 हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर पाहूयात 5725 सेंटीमीटर. आता सेंटीमीटरचं घर कुठे आहे? इथं आहे. किती आलं पाहिजे या घरामध्ये? 5 नंतर 2 नंतर 7 आणि 5 म्हणजे किती येत आहे? 5725 सेंटीमीटर. आता डेकामीटर, डेकामीटरचं घर कुठे आहे? या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आपण जर दशांश चिन्ह दिलं तर किती येत आहे? 5.725. परंतु त्यांनी किती दिलं आपल्याला? 57.25 डेकामीटर. 57.25 घेतलं तर ते कशामध्ये रूपांतर होत आहे? मीटरमध्ये. परंतु त्यांनी पुढे दिलंय डेकामीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी चुकीचा आहे. 73वा रशीदने 37 रुपये प्रति किलोग्रॅम प्रमाणे 27 किलोग्रॅम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयांस विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? किती किलोग्रॅम दराने? 37. किती साखर आहे? तर ती आहे 27. या दोघांचा जर गुणाकार केला 7 49 हातचे आले 4 7 21 आणि 4 25 दशकाने गुणतोय म्हणून 0 आणि फुली. 2 14 हातचा आला 1 2 6 आणि 1 7 यांची बेरीज किती? 9 5 4 9 7 2 9 किती आलेलं आहे? 999 रुपये त्याची खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? तर ती आहे 940 रुपयाला. म्हणजेच या ठिकाणी विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी आहे. मग ती कितीने? तर 999 वजा 940 या ठिकाणी त्यांना तोटा झालेला आहे. ही आहे खरेदी किंमत आणि ही आहे विक्री किंमत. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असते त्यावेळेस त्यांना व्यवहारामध्ये तोटा होतो. मग 9 9मधून 4 गेले 5 0 किती रुपये? तर 59 रुपये या ठिकाणी काय झालेला आहे? तर तो तोटा झालेला आहे. मग 59 रुपये तोटा. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. 74वा दशादशे 12.1/2 म्हणजे 12.5 दराने 6,000 रुपयांचे सरळ व्याज 3,750 होण्यासाठी किती कालावधी लागेल? सरळ व्याजाचं सूत्र आहे आपला मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मग सरळ व्याज किती आहे? 3,750. मुद्दल किती आहे? 6,000 रुपये गुणिले दर किती आहे? 12.5 करूया गुणिले क काढायचा आहे आणि छेद 100. हे 100 इकडे भागिलेत, इकडे जाऊन ते गुणिले होतील म्हणजेच 3,750 गुणिले 100 हे बाकीचे इकडे गुणिलेत, इकडे जाऊन ते भागिले होतील. 6,000 गुणिले 12.5 बरोबर काय येणार आहे? क म्हणजे काळ. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. त्यानंतर हे दशांश चिन्ह आपल्याला घालवायचंय. हे दशांश चिन्ह उजवीकडे जाईल, इथे एक शून्य वाढणार आहे. म्हणजेच आता काय झालं? 37,500 भागिले 60 गुणिले 125. भागाकार सोपा करण्यासाठी आपण ते घाललेलं आहे. शून्याला शून्य जाईल. त्यानंतर आता काय राहिले? इथं परत कितीने भाग जातोय? तर तो जाईल 5ने. 5 दुने 10 आणि 5 5 25 वरती पण 5ने. 5 7 35 खाली राहिले 2 5 5 25 5 0 0 परत आता 25 ने. 25 1 25 25 त्रिक 75 25 0 0 6 1 6 6 5 30 म्हणजेच क बरोबर किती आलेला आहे? 5 वर्ष. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 75वा. आरोहीने दुकानातून 17 रुपयांचे दही 72 रुपयांचे दूध व 56 रुपयांचे पनीर घेतले व दुकानदाराला 200 रुपयाची नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल? काय काय दिलेलं आहे आपल्याला आरोहीने? तर 17 रुपयांचे दही खरेदी केलेलं आहे. त्यांची अगोदर बेरीज करूया. 17 72 रुपयांचं दूध आणि 56 रुपयाचं पनीर. 56 आता 56 म्हणजे किती? 100 पैशाचा 1 रुपया होतो. मग 56 पूर्ण आहेत का? नाही. म्हणजेच ते किती झाले? 55 पॉइंट आणि
5.56 म्हणजेच 75 पैसे. आणि यांची बेरीज केली आपण, 75ला 75 येईल, 7 5 12 13 14, हातचा आला 1, 7 5 12 13 14, 144 रुपये 75 पैसे खर्च. मग दुकानदाराला किती रुपये दिले आहेत? 200 रुपये. हे 200 रुपयामधून वजा करायचे 144.75. आता इथं 0 0, शून्यामधून 5 गेला, 5 6तून 8 गेले, राहिले 2, हातचा आला इथं राहिला परत 1 आला, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 1 0, 55 रुपये आणि 25 पैसे म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील गणित विषयातील सर्व प्रश्न अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.